तर राम राम विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड 2024 2026 आता इथे लिहून आलेलं आहे. ओके, म्हणजे लवकरच तुम्ही आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेणार आहे. ओके, आणि ऍडमिशन प्रोसेस आता अंतिम टप्प्यावर येऊन टेपला असं तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. खूप म्हणजे महिना 2 महिन्यांपासून कंटिन्युअसली प्रोसेस चालू आहे. आणि शॉर्टमध्ये जे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ तुमची किती लाईज होऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर सगळ्यात पहिले जे ते वेगवेगळी कॅटेगरी असतील. ओके, फॉर एक्झाम्पल जे ते ओपन कॅटेगरी आहे. ओके, त्यानंतर जे ते EWS कॅटेगरी असते विद्यार्थी मित्रांनो, SC कॅटेगरी असते किंवा ST कॅटेगरी असते. त्याच्यानंतर NT 1 2 3 4 ओके, NT कॅटेगरी असते A to 4 किंवा D पर्यंत, A to D पर्यंत आपण कन्सिडर करूया. ओके, त्यानंतर VJ कॅटेगरी असते विद्यार्थी मित्रांनो. ओके, SCBC कॅटेगरी असते, SCBC. तर अशा प्रकारे वेगवेगळे कॅटेगरी जे ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला भेटतील. ओपनचे कट ऑफ जे ते खूप जास्त राहतात. याच्या मागचे रिझन म्हणजे जे अदर देन महाराष्ट्राचे स्टुडंट असतात ते इथे कन्सिडर्ड होतात. त्याच्यानंतर कोणती कॅटेगरीशी बिलॉंग नाही करत असे विद्यार्थी ते ओपनमध्ये कन्सिडर्ड होऊन जातात. त्यानंतर ज्यांची फॅमिली इन्कम 8 lakhs प्लस आहे ते विद्यार्थी ओपनमध्ये येऊन जातात. ओके, आणि म्हणजे खूप जास्त कॉम्पिटिशन इथे असते. ओके, म्हणजे त्यांचे कट ऑफ जे असतात ते एकदम हाय लेवलचे असतात. ओके, तर हाय कट ऑफ HC लिहिलं म्हणजे हाय कट ऑफ लिहिलं. ओके, EWS कॅन्डिडेटवर यावी तरी ते असे विद्यार्थी असतात जे ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात पण त्यांची फॅमिली इन्कम 8 lakh पेक्षा कमी असते आणि ते कोणत्या कास्टला पर्टिक्युलर बिलॉंग नाही करत. फॉर एक्झाम्पल जर ब्राह्मण स्टुडंट असतील तर ते या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. ओके, तर आणि काही मुस्लिम स्टुडंट पण येतात किंवा असे स्टुडंट जे कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग नाही करत EWS मध्ये ते येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो यांचे कट ऑफ जे ते मीडियम लागू शकता. ओके, मीडियम रेंजमध्ये लागू शकता. आता SC आणि ST मध्ये जे ते एकदम लो कट ऑफ लागतात कारण की ते विद्यार्थी जे कमी वगैरे असतात. ओके, म्हणून लो कट ऑफ इथे असतात. यांच्यामधून पण कट ऑफ जो आहे तो लो लागतो. VJ साठी पण कट ऑफ वगैरे जे ते लो लागतो, खूप जास्त लो लागतो. ओके, लोएस्ट कट ऑफ इथे आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर जे ते SCBC स्टुडंटसाठी आता नवीन स्कीम आहे, मागच्या वर्षापासून याचे सर्टिफिकेट्स अवेलेबल व्हायला लागले आणि ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये यायला लागले. ओके, म्हणून यांचे पण कट ऑफ आपण बोलू शकतो की मीडियम लेवलचे असतात. ओके, आणि OBC कॅटेगरीला कसं का विसरू शकतो आपण, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पण मीडियम कट ऑफ हे लागतात. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता डायरेक्टली मी तुम्हाला एक्झाम्पल देऊनच सांगतो की एक कॉलेज आहे आणि तिचा कट ऑफ 85. ओके, आणि ती ओपनसाठी लाईज करते म्हणजे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ जर तिचा 85 जात असेल तर बाकी कॅटेगरीचा मी सांगतो. ओके, OBC कॅटेगरीसाठी याच कॉलेजचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो ओपनसाठी जर 85 असेल तर 80 to 85च्या रेंजमध्येही लाईज करेल. ओके, 80 to 85च्या रेंजमध्ये लाईज करेल. त्याच्यानंतर जर SCBC कोणी कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ आणखी जास्त लो राहील. ओके, म्हणजे 78 पासूनच याचा कट ऑफ चालू होऊन जाईल. त्याच्यानंतर SC किंवा ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील विद्यार्थी मित्रांनो तर यांच्यासाठी हा कट ऑफ जो आहे 75 पासूनच चालू होऊन जाईल. ओके, और म्हणजे बिलो. ओके, 75 किंवा त्याच्या बिलो पासूनच चालू होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर VJ कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी पण ऑलमोस्ट 76 to 78 पासून हा कट ऑफ चालू होऊ शकतो आणि त्याप्रमाणे संपू शकतो. ओके, 85 पर्यंत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो OBC झालं EWS. EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पण हा कट ऑफ जो आहे तो थोडाफार लोच लागेल. ओके, तर 85 असेल तर यांचा पण 79 पासून चालू होऊ शकतो तर 85 पर्यंत हा कट ऑफ लाईज करेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर जर वेगळी कॅटेगरी म्हणजे NT कॅटेगरीचा आपण बघायचं गेलं तर विद्यार्थी मित्रांनो NT कॅटेगरीसाठी पण जास्त काही डिफरन्स होणार नाही. ओके, यांचा पण कट ऑफ बऱ्यापैकी लो लागेल. ओके, 70 आपण बोलू शकतो की 7 पासून हा कट ऑफ जो आहे तो चालू होऊ शकतो NT कॅटेगरीच्या स्टुडंटचा. NT 1 NT 2 NT 3 NT 4. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे ते कट ऑफ वगैरे लाईज करता. ओके, मी तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल दिलंय. काय हो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्टवर व्हिडिओच्या वळूया. अँड गाइज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज अ कॉलेज लिस्ट. ओके, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेज लिस्टमध्ये जे तुम्हाला A to Z महाराष्ट्रातले कॉलेजेस बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल सफर विथ पियुष एज्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट 2025 चे कट ऑफ या लिस्टमध्ये जे ते मेन्शन असतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले जे ते कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यानंतर सगळ्यात पहिली कॉलेज जे ते महाराष्ट्रामधली सिरियल नंबर 1 जिचा कोड आहे 16006. ओके, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ओके, म्हणजे COEP कॉलेज जे ते फर्स्ट नंबरला लाईज करते. का बरं, कारण की त्याचे पर्सेंटेज तुम्ही बघू शकता 99.96% या कॉलेजचं जे ते कट ऑफ वगैरे मागच्या वर्षाचं आणि पुण्या सिटीमध्येही लोकेटेड आहे. फॉलोड बाय जे ते सेकंड कॉलेज जर तुम्ही बघितली तर VJT आहे थर्ड नंबरची, भारती विद्यापीठ, मग PICT, मग ICT मुंबई. ओके, अशा कॉलेजेस या लिस्टमध्ये ॲड आहे. आता तुम्ही बोलाल की दादा यामध्ये जे ते आम्हाला किती कॉलेजेस बघायला भेटतील, तर तुम्ही जर स्क्रोल केलं विद्यार्थी मित्रांनो तर हे बघू शकता की तुमच्या समोर जे ऑल टुगेदर 350 कॉलेजेस बघायला भेटतील. महाराष्ट्रामध्ये 350 इंजिनिअरिंगच्या कॉलेजेस आहे A to Z या PDF मध्ये बघायला भेटतील. ओके, त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं की इथे बऱ्याच कॉलेजेसला जे ते पिंक कलरचं हायलाइट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे वरती आले आणि बघितलं की दादा या कॉलेजला जे ते म्हणजे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या कॉलेजला जे ते पिंक कलरमध्ये का टेक्स्ट केलंय तू, तर विद्यार्थी मित्रांनो ते ऑटोनॉमस कॉलेज. ओके, जे पण पिंक कलरच्या कॉलेजेस तुम्हाला दिसत आहेत ते सर्व ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यासोबतच तुम्हाला एक कॉलेज इथे हायलाइट दिसत असेल. ओके, तर 13 नंबरची कॉलेज बघितलं तर ती हायलाइट आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जे ते ऑटोनॉमस ती कॉलेजमध्ये जी ती ऑटोनॉमस कॉलेज पण आहे आणि त्यामध्ये CS ब्रांच अवेलेबल नाही. ओके,
तर अशा पद्धतीने तुम्हाला जे ते शॉर्टलिस्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग. ओके, सगळे कट ऑफ तुम्हाला इथे भेटतील. ओके, 99 पासून जर तुम्ही खाली जात जाल विद्यार्थी मित्रांनो तर 0% पर्यंतचे A to Z कॉलेजेस या PDF मध्ये कव्हर आहे. ओके, तर नक्कीच या PDF ला आत्ताच्या आत्ता डाउनलोड करून घ्या. या PDF ला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज भेटणार नाही. ओके, अँड गाईज सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज इंजिनिअरिंग काउन्सिलिंग. जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल आणि हा विद्यार्थी मित्रांनो ती सेम लिस्ट तुम्हाला फार्मसीसाठी पण भेटेल. ओके, तर तिची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. त्या इंजिनिअरिंग काउन्सिलिंगमध्ये आम्ही कोणते कोणते फीचर्स कव्हर करतो तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले जे ते प्रेफरन्स अकॉर्डिंग तुम्हाला लिस्ट बनवून भेटेल. ओके, प्रेफरन्स अकॉर्डिंग लिस्ट भेटेल, 24/7 हेल्प भेटेल. ओके, त्यानंतर जे ते फ्री कॉलेजची लिस्ट भेटेल जी पण पेड मध्ये मी तुम्हाला आता दाखवली. कॉल अँड मेसेज अनलिमिटेड सपोर्ट भेटेल. मीटिंग्स तुमच्या वेगवेगळे घेतले जातील. डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स घेतले जातील आणि याची प्राइस जे ते विद्यार्थी मित्रांनो 1499 होती, पण ऑफर प्राइस मध्ये ही प्राइस तुम्हाला फक्त ड्रॉप आउट करून जे ते 799 रुपीज मध्ये भेटणार आहे. ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि याचे फीचर म्हणजे स्पेशल डिस्काउंट जे ते तुम्हाला इथे बघायला भेटत असतील. ओके, स्पेशल कॉलेजची लिस्ट, पर्सनल काउन्सिलर, 24/7 हेल्प, लाईव्ह सेशन, अनलिमिटेड गाईड, त्याच्यानंतर डॉक्युमेंटची गायडन्स तुम्हाला जे ते प्रोव्हाइड केलं जाईल. त्याच्यानंतर कॅप राऊंडचा गायडन्स, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स. ओके, फॉर्म फिलिंगचा गायडन्स, त्याच्यानंतर जे ते विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप, पेड मटेरियल फ्री. ओके, सर्व ऍडव्हान्टेजेस तुम्हाला भेटेल. आणि सोबतच जर फार्मसीची काउन्सिलिंग हवी असेल तर सर्व फीचर जे सेम राहतील, फक्त प्राइस जे ते 1499 क्रॉस करून जे ते 499 मध्ये आणली. ओके, फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं चॅनल जे ते सर्वात मोठं आहे. सगळ्यात मोठी काउन्सिलिंग आपल्या चॅनलवरच बी फार्मसी चालते, त्यामुळे जे ते प्राइस याची आणखी जास्त ड्रॉप आउट येते. इंजिनिअरिंग फार्मसी जी पण काउन्सिलिंग तुम्हाला घ्यायची असेल किंवा कॉलेज लिस्ट पाहिजे असेल सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये.